उपस्थित श्री बोधरे सर जे आपले मनोबल व्यक्त करतील आमंत्रित करतील. माननीय बोधरे सर. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आणि त्या निमित्तानं आपण आज सगळे इथे जमलेलो आहोत, बरोबर आहे. प्रजासत्ताक दिनाला प्रजासत्ताक का म्हटलं जाते हे मी तुम्हाला सांगतोय. जिथे देशाची सर्वोच्च सत्ता जनतेकडे असते आणि राजा असो, राणी किंवा परकीय सत्ता यांच्याकडे ही सत्ता नसते, तर ती लोकांकडे असते, तेव्हा त्याला प्रजासत्ताक असं म्हटलं जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा घटना लिहिण्याचं काम चालू होतं, घटना समितीचे अध्यक्ष होते तिथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जे मसुदा समिती होते तर त्यांचे बाबासाहेब अध्यक्ष होते आणि बाबासाहेबांकडे घटना लिहिण्याचं जे काम आहे हे बाबासाहेबांचं होतं आणि बाबासाहेबांनी याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला होता. आणि त्यामुळे आपली जी घटना आहे, संविधान आहे, अतिशय सुंदर झालं. विद्यार्थी मित्रांनो, 21 जुलै 1946 ला एका मुलाखतीत बाबासाहेबांनी पत्रकारांना व भारतीय देशवासियांना विचारलं की भारतामधील जे दलित वर्ग आहे, मागासलेला वर्ग आहे आणि ज्या स्त्रिया आहेत आणि अस्पृश्य लोक आहेत, या लोकांसाठी आपल्या भारतीय संविधानानं आतापर्यंत किंवा घटनेनं काय दिलं हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि विद्यार्थी मित्रांनो, 25 नोव्हेंबर 1949 ला घटना समितीच्या माध्यमातून परत एकदा बाबासाहेबांनी एक भाषण केलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की भारत पुन्हा एकदा पारतंत्र्यामध्ये जाऊ शकतो जर देशांतर्गत समानता टिकवण्यासाठी किंवा एकात्मता टिकवण्यासाठी आपण जर काहीच केलं नाही तर. त्यामुळे हे जे बाबासाहेबांचं भाषण आहे अतिशय जबरदस्त गाजलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर देशांतर्गत समानता व एकात्मता टिकवण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी भारतीय घटनेमध्ये काही तरतूद करण्यात आल्या पाहिजेत असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि त्यानुसार मग भारतीय घटनेमध्ये तशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या. तर यासाठी महत्वाचा जो आवाज आहे हा बाबासाहेबांनी उचललेला होता. आणि विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये जेव्हा आपण संविधान आपण वाचन करत असतो, त्याच्यामध्ये एक शब्द आहे तो सार्वभौम. तर सार्वभौम याचा अर्थ असा आहे की भारताची जी सत्ता आहे तर ही सत्ता म्हणजे तळागाळापर्यंत विकेंद्रित करण्यात आली. समाजातील जो प्रत्येक वर्ग आहे त्या वर्गामध्ये ही जी सत्ता आहे सगळी विकेंद्रित केलेली आहे आणि लोकांपर्यंत ही सत्ता पोहोचवली आणि सर्व जनतेच्या हाती ही भारताची सत्ता आहे. त्यामुळे आपण या आजच्या दिवसाला 26 जानेवारी या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण ओळखत असतो.